शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी माता यात्रेत मंगळवारी सायंकाळी अर्धनारी नटेश्वर श्री गणेशाने 12 गाड्या ओढल्या. दरवर्षी गुढीपाडव्याला सातपूर येथील भवानी मातेच्या यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. अर्धनारी नटेश्वर वेशभूषेत श्री गणेशा कृष्णा निगळ यांनी गावातील वेशीवर असलेल्या मारुती मंदिर, वेताळ बाबा मंदिर व औद्योगिक वसाहतीत पुरातन भवानी माता मंदिरात पूजन करून सातपूर गावातील त्र्यंबक रोडवर एकमेकाला बांधलेल्या 12 गाड्या ओढल्या आहेत. 12 गाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सातपूर गावातून सौवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, हेमंत गोडसे, सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, कामगार नेते डॉक्टर डी एल कराड, दशरथ पाटील, रंजन ठाकरे, दिनकर पाटील, जिल्हा नेते प्रकाश लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, उषा शेळके, धीरज शेळके, भीम जयंती अध्यक्ष ज्वाला प्रसाद आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. भवानी मातेच्या यात्रेनिमित्त सातपूरला 130 वर्षांहून अधिक काळ अखंडितपणे गुढीपाडव्याच्या दिवशी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो. यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यात्रेच्या यशस्वीसाठी समितीच्या वतीने शांताराम निगळ, यात्रा उत्सव समिती अध्यक्ष गोकुळ निगळ, उपाध्यक्ष दादा निगळ, दिलीप भंदुरे, कार्याध्यक्ष सुनील मौले, शिवाजी मटाले तर सचिवपदी काळू काळे आदींसह यात्रा कमिटीचे पदाधिकारी भिवानंद काळे, किशोर मुंदडा, प्रकाश निगळ, विजय भंदुरे, लक्ष्मण घाटोळ, मोहन बांधावणे, तुकाराम बांधावणे, विलास घाटोळ, शशिकांत घाटोळ, किसन शेवकर, समाधान देवरे, श्यामराव काश्मीरे, बाळासाहेब बांधावणे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिसांचे सुयोग्य नियोजन असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर.